अजून बघूया, सोलापूरला सुद्धा पुराचा एक मोठा फटका बसलेला आहे। मोहोळ असेल किंवा दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरात अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेला आहे। आमचे प्रतिनिधी विलास बडे हे थेट शेतातून आपल्या या सगळ्या नुकसानीची आपल्याला माहिती देत आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातली ही सीना नदी आहे आणि या सीना नदी पात्रात आलेला जो महापूर आहे त्याची हे दृश्य आपण एका इमारतीवर आता आहोत आणि त्या इमारतीवरून आपण ही सगळी परिस्थिती दाखवतोय। या संपूर्ण गावाला जो सीना नदीच्या विराट अशा ह्या पुराच्या पाण्यानं पूर्णपणे वेढा घातलेला आहे। मी आपल्या व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश यांना विनंती करतो की त्यांनी हा संपूर्ण जो वेढा पडलेला आहे महापुराचा तो आपल्याला दाखवावा। जिकडे बघावं तिकडे फक्त पाणी दिसतंय आणि या पाण्यामध्ये घरं गेली आहेत। आता विचार करा की या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतीचं किती मोठं नुकसान झालेलं असू शकेल, कारण जी झाडं आहेत 20-20 फुटाची झाडं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि काठावरची पूर्ण माती, जमीन, शेती सगळं काही वाहून गेलेलं आहे आणि काही एक किलोमीटर पर्यंत हीच परिस्थिती आहे। जवळपास 16 गावं अशी आहेत ज्या गावांमधल्या लोकांना रेस्क्यू केलं गेलेलं आहे। आता ज्या गावामध्ये आता आपण आहोत उंदर गाव म्हणून हे आहे, माढा तालुक्यातलं उंदर गाव आहे। सकाळपासून आपण इथं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, त्याची माहिती घेतोय। पूर्ण जिकडे बघावं तिकडे आता हे एक जी घरं आहेत नदी काठावरची ती घरं पूर्णपणे पाण्याखाली गेलेत, काही मजला गेला। आता तिथं काही लोकांनी तर छतावरती आसरा घेतलेला आहे। मोठ्या संख्येने लोक जीव वाचवण्यासाठी छताचा उंच भागाचा आसरा घेत आहेत आणि आपला जीव त्यांनी वाचवलेला आहे। पण अशा अनेक वस्त्या आहेत ज्या वस्त्यांवरती पोहोचता आलेली नाहीये। अशी अनेक गावं आहेत या माढा तालुक्यातली सीना नदी खोऱ्यातली ज्या गावांपर्यंत ना प्रशासन पोहोचू शकले, ना पत्रकार पोहोचू शकलेत, ना कोणी पोहोचू शकले। पूर्णपणे त्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीशिवाय त्या गावांमध्ये आता पोहोचता येणार नाहीये। युद्धपातळीवरती त्याच्याबद्दलचे प्रयत्न सुरू आहेत आणि या गावाला किमान यायला रस्ता तरी आहे एका बाजूने, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलोय। पण अशी अनेक वस्त्या आणि गावं आहेत। आता समोर एक वस्ती दिसते, त्याला पूर्ण चहूबाजूने पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि वेग इतका प्रचंड आहे। आपण बोटीने सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये गेलेलो होतो, रेस्क्यू ऑपरेशन कसं चाललंय त्याचा आढावा आपण घेतला होता, तेव्हा पाण्याचा वेग प्रचंड आहे। बोट चालवणं, हवा आहे, पाऊस आहे आणि त्यामुळे इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवणं सुद्धा खूप जिकिरीचं बनलेलं आहे। आता आपल्यासोबत या उंदरगावचे सरपंच आहेत आणि ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर या पठ्ठ्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे ते याच्यासाठी काल जेव्हा गावामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली, वरून पाणी सोडलं धरणातलं आणि गाव पाण्याखाली जात होतं, प्रचंड वेगानं पाणी येत होतं। गावचे सरपंच असलेल्या या तरुण या सरपंचांनी अनेक शेकडो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत। एक योद्धा बनून ज्याला जे परिस्थितीत त्या माणसानं उचलायचं, गाड्यांमध्ये टाकायचं आणि सुरक्षित स्थळी नेऊन ठेवायचं हे काम केलं। आपण त्या छावणीमध्ये गेलेलो होतो जिथं ह्या सगळ्या पूरग्रस्तांना ठेवलेलं आहे। अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला त्या सगळ्यांचा आणि सगळ्यांनी सांगितलं की सरपंचांनी आम्हाला वाचवलं कालच्या त्या महापुरामुळे। ही सगळी परिस्थिती होती। काल नेमकं काय झालं गावामध्ये आणि कसं तुम्ही हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चालवलं, लोकांचे जीव कसे वाचवले? काल आम्हाला प्रशासनाने कल्पना दिली की पाणी येणार आहे। आम्ही काल लोकांना दिवसभर आम्ही सूचना दिल्या, ग्रामसेवक, तलाठी, आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही जाऊन फिरून लोकांना कल्पना दिली की पाणी येणार आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येईल याची कल्पना आम्हाला पण नव्हती आणि ते पाणी एवढं मोठ्या प्रमाणात गावामध्ये शिरेल याची पण आम्हाला कल्पना नव्हती। तरी पण आम्ही लोकांना सांगत होतो की या बाहेर जाऊ, आपण सुरक्षित स्थळी जाऊ आणि जवळजवळ आम्ही काल 130 लोकांना 130 ते 40 कुटुंब, त्याच्यामध्ये 400 ते 500 लोकसंख्या आहे, त्यांना स्थलांतरित केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, 3 ठिकाणी। आणि त्यांचं खाण्यापिण्याची वगैरे सोय आम्ही सर्वजण, आमचे आमदार साहेब करतायत, परत आमचे गावकरी लोक करतायत, गावकरी लोक सहकार्य करतायत। चहा, बिस्किट, दूध, लहान बाळांना दूध आणून देत आहेत गावकरी सर्व गाव एक होऊन एकोप्याने लढत आहे या परिस्थितीशी।
आणि खरं तर संकट हे गावाला एक करतं, सगळे भेद मिटवतं, आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे. आणि काल जेव्हा या गावावर संकट आलं तर या सगळ्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळी माणसं एकोप्यानं एक एक माणसाचा जीव वाचवताना बघायला मिळाली. गावगाड्यातलं हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य काल या गावानं पाहिलं. पण या पुरानं, या सीनेनं तुम्हाला सगळ्यांना कधीही न विसरता येतील असे अश्रू दिले का? हो, दिलेच. कधीही न विसरता येईल असे अश्रू दिले. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही एवढं मोठं संकट कधीही पाहिलं नव्हतं. हे महाभयानक महाप्रलयच आहे म्हणलं तरी हरकत नसावी, कारण आमची सर्व शेती, शिनाकाठची सर्व शेती, शेतकरी सर्व उद्ध्वस्त झालेला आहे. तुमची किती शेती गेली पाण्याखाली? आमची जवळजवळ 25 एकर शेती पाण्याखाली गेली. हे मोठे शेतकरी आहेत, पण जेवढे मोठे शेतकरी तेवढं मोठं दुःख असतं. कारण 25 एकर शेती पाण्याखाली गेल्यानंतर त्याच्यातला ऊस पिकं सगळं नुकसान झालं. कितीचं तुमचं नुकसान झालं असेल? साधारण 25 लाखाचं झालं नुकसान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पाण्याचा जर वेग आपण बघितला ना, हे पाणी ज्या वेगानं वाहतंय, आता फक्त संथ आपल्याला वरून दिसेल, कदाचित तिकडे त्या पाण्याचा वेग आपल्याला दिसतोय, पण हे इतक्या वेगानं पाणी वाहतंय की त्याने या जमिनीचा जो प्राण आहे, या शेतीचा जो प्राण आहे, तो प्राण म्हणजे इथली माती, तो प्राण पाणी आपल्यासोबत घेऊन गेलेला आहे आणि मागे फक्त अश्रू सोडलेले आहेत. जर या जमिनीमधला, या शेतीमधला प्राण गेलेला असेल तर निष्प्राण देहासारखी ही जमीन या पुढच्या काळामध्ये दिसणार आहे. जेव्हा पाणी ओसरलेलं असेल तेव्हा पिकांचा तर काही लवलेश सुद्धा तिथं असणार नाही. आणि आता शेतीची अवस्था मात्र, कारण शेतीचे सगळे बांध सुद्धा तुटलेले आहेत, शेतीची जागा बदललेली आहे, शेतीची खोली वाढलेली आहे, माती त्याच्यावरची वाहून गेलेली आहे. खरं तर साधारणपणे पिकाचं झालेलं नुकसान तुमचं काही दिवसात भरून तरी निघेल, दुसऱ्या पिकात निघेल, पण जमीनच जर वाहून गेली तर त्याचं नुकसान भरून येणं इतकं सोपं नाही आहे शेतकऱ्यांच्यासाठी. म्हणून हे संकट मोठं आहे. म्हणून सीनेच्या या काठावर जे अश्रू आज शेतकऱ्यांच्या मनात आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. पिढ्यानपिढ्या जे दुःख विसरता येणार नाही, जे दुःख भरून निघू शकणार नाहीये, एक पाऊस, एक पूर माणसांना कसं उद्ध्वस्त करतो, मुळात सकट उखडून टाकतो, हे आज या सीनेच्या काठ्यावरती सगळीकडे पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या नद्यांवरती पाहायला मिळतंय. किती कठोर होऊ शकतो पाऊस, आभाळ कसं कोसळू शकतं याचं ज्वलंत उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित विलास, त्यामुळे ज्या खरं तर जमिनीवरती स्वप्न फुलवण्याचा प्रयत्न केला ती जमीनच जी वाहून गेलेली आहे, स्वप्न सुद्धा त्यामध्ये वाहून गेलेली आहे. धन्यवाद विलास या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला सुद्धा पूर आलेला आणि या पुरामुळे परांडा तालुक्यातील शिळगाव गावाला संपूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे. मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. मांजरा नदीला पूर आल्यामुळे नदीने आता धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे. त्यामुळे कळंबमधील सात्रा असेल किंवा खोंदला, भोपला हा सगळा भाग पाण्याखाली गेलेला आहे. कळंब शहरातील मांजरा नदीचं पाणी आता हे सगळं आजूबाजूला पसरल्याचं दिसतंय. तर धाराशिवमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. परांडा तालुक्यात सगळीकडे बघू तिकडे पाणी बघायला मिळतंय. संपूर्ण तालुक्याला पाण्याचा वेढा बघायला मिळतोय आणि सगळी पुराची दाहकता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. पाण्याचा जर वेग बघितला तर तो सुद्धा प्रचंड आहे. त्यामुळे आजूबाजूची जी वस्ती आहे, आजूबाजूचे नागरिक आहेत ते सुद्धा भीतीच्या छायेखाली आहेत, कारण पाण्याची पातळी आपल्याला वाढताना दिसते. ही काही ड्रोनची दृश्य आपण बघतोय, त्या माध्यमातून आपल्याला अंदाज येईल की पुराची दाहकता किती आहे, हे पाणी किती प्रमाणात पसरलेलं आहे. तर इकडे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्याला सुद्धा पुराचा फटका बसलेला आहे. मातोरी, धारेवाडी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. मूग असेल, तूर, सोयाबीन या सगळ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर मातोरी आणि धारेवाडीला सुद्धा पुराचा मोठा फटका बसलेला दिसतोय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. खरं तर इकडे शेतकऱ्यांची सगळी लगबग असते या सगळ्या कामकाजासाठी, मात्र या सगळ्या स्वप्नांवरती, या सगळ्या शेतीवरती पाणी फिरलेलं आहे. मेहनतीनं जे पीक उगवलेलं होतं त्या सगळ्यावरती पाणी फिरलेलं आहे. बीडच्या शिरूरमधले आपण दृश्य बघतोय. असं एक शेत नाही की ज्या ठिकाणी पाणी पसरलेलं नाहीये किंवा कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं नाहीये. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे शेतीसोबतच गृहोपयोगी वस्तू आहेत त्याचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे.
तर आपल्यासोबत बालाजी निरफळ आणि सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला बालाजीकडे जातो. बालाजी, खरं तर पुराची जी परिस्थिती आहे ती अगदी भीषण होत चाललेली आहे. पाणी ज्या त्या ठिकाणी आपल्याला पाणी पसरलेलं बघायला मिळतंय. आत्ताची काय परिस्थिती आहे? अमित, ना भूतो ना भविष्य अशी परिस्थिती धाराशिव जिल्हा अनुभवतोय. बूमपरांडा त्यातले त्यात विशेष करून हे पाण्याचं प्रमाण बघितलं तर कधीच पाणी बघितलेलं नव्हतं. सोयाबीनचं फक्त तुला एक शेत दाखवतो मी की हे सोयाबीनचं शेत आहे की आपण या शेतात जाऊ शकत नाहीये, एवढी सोयाबीनची सगळी परिस्थिती आहे. हे सगळं पिवळं झालेलं आहे आणि आता नेमकं या सोयाबीन काढायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या काय नेमक्या भावना आहेत आपण त्यांना विचारूया. आता गिरीश महाजन थोड्या वेळापूर्वी तुमच्या गावात येत आहेत, पुढं पाहणी करणार आहेत. काय आता भावना आहे? सोयाबीन सगळं काढायचं कसं काढणार आहेत? हे कसं काढू शकतात शेतकरी? तुमच्या हातात सोयाबीन काय आहे? काय झालेला? ह्याला काय झालं, सगळे खालून कुजून गेलेलं आहे. और जर बुरशी आली याला, हे कसं काढणार? हे कसं तर शेतकऱ्यांनी कसं ठरवायचं, कसं काढायचं? काढायलाच येत किती दिवस झालं पाऊस आहे? जरा पुढे या. किती दिवस झालं पाऊस? आज 15 दिवस झालं पाऊस आहे. आज महिना झालं असंच पाणी आहे ह्याच्यात तर अगोदर. आणि हे सोयाबीन पूर्ण बुरशी झालं, ह्याच्यात बी नाही, काय नाही, काढता पण येत नाही, काहीच नाही ह्याच्यात. पूर्ण आता म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसानाचं ही रोट आहे असं. काय सांगणार मंत्र्यांनी? मंत्र्यांनी हेच सांगायचे, आमची अपेक्षा काय आहे, सरकारनं एवढे मदत करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला काहीतरी भरपाई नुकसान द्यावा. काय मागणी आहे? शेतकऱ्यांना काहीतरी भरीव मदत द्यावी अशी इच्छा आहे. मदत काय कशामुळे ओला दुष्काळ जाहीर करायचा? काय परिस्थिती सांग जरा. 15 दिवस झाला सतत पाऊस चालू आहे सर. हा. सोयाबीन मध्ये माणसाला सध्या चालता येत नाही. 3 दिवस झाले लाईट नाही. जनावर वाहून गेलेत, 25-25, 30-30 जनावरांचे गोटे वाहून गेले अख्खे. हा. त्यामुळे सरकारला एवढीच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा. ओला दुष्काळ जाहीर करावा. मला एक सांग, सगळ्या भूम तालुका असेल, परांडा तालुका असेल, कुठल्या कुठल्या परिसरात ही सगळं दिसतंय पाणी? आता काय काय सध्या आताची परिस्थिती काय? ही बाणगंगा, ही जी नदी पूर्ण नदीचा आसपासचा तो 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर जो परिसर आहे पूर्ण विध्वंस झालाय, पूर्ण वाहून गेलाय. ऊस राहिला नाही, जनावरे वाहून गेले, गोटे वाहून गेले, लाईट 3 दिवस झाले लाईट नाही गावात. काय आता मंत्री येतात, काय अपेक्षा आहे मंत्र्याकडून? म्हणतो भरघोस अपेक्षा किंवा भरपूर नुकसान झाल्याची भरपाई मिळावी. सरकारने तातडीने ह्याच्यावर निर्णय घ्यावा. अमित, विरोधी पक्ष नेते असतील रावसाहेब दानवे किंवा हे असतील महाजन, ते आता दौऱ्यावरती येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून या अपेक्षा निश्चितच पाहणी करणार का मदतीची घोषणा करणार याची शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली दिसते. अमित, अगदी बालाजी, तुम्ही सोबतच सर आपल्यासोबत बीडवरून सुरेश जाधव सुरू आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुरेश, बीडमध्ये सध्याची काय परिस्थिती दिसते? पाण्याचा जो प्रवाह आहे तो सुद्धा अगदी प्रचंड आम्ही दृश्यांमध्ये बघितलेला. आत्ताची काय परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख 3 नद्या आहेत, यामध्ये मांजरा नदी, गोदावरी नदी आणि सिंदफणा, त्याचबरोबर बिंदुसरा, या ज्या नद्या आहेत या नद्यांना कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा एवढा महापूर आलेला आहे. विशेष म्हणजे काल जो झालेला पाऊस आहे, जवळपास 60 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस एका दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आपण परिस्थिती पाहतोय, प्रत्येक नदी खोरा जे आहे त्या नदी खोऱ्यानं पात्र विस्तारलेलं आहे. 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत हे सगळं पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी असलेली शेती, माती, त्याचबरोबर तिथली शेतकऱ्यांची घरं, जनावरांचा गोठा, हे सगळं काही पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. विशेषतः कडा आणि आष्टी तालुका, हे आष्टी तालुका कायम दुष्काळी पडला जातो, मात्र त्या ठिकाणी सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. कडी नदीला देखील पूर आलेला आहे. तर शिरूर कासार तालुक्यामध्ये मातोरी गावामधला तलाव देखील फुटलेला आहे. पाटोदा तालुक्यातील 2 तलाव देखील फुटलेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 143 मध्यम लघु प्रकल्प आहेत, ते सगळे प्रकल्प ओसंडून भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे जर बघितलं तर त्यामुळं नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते अपूर्णतः उद्ध्वस्त झाले. आता ज्यावेळेस शेतामध्ये गेलं तर आजही कमरा इतकं पाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये पाहायला मिळतंय. त्याचं कारण आहे का तर नदीपात्र जे मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण झाले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालेले. वनवेवाडी आणि माळेवाडी ही जी 2 गाव आहेत त्या ठिकाणी पुराचं पाणी आल्यामुळे लोकांना डोंगरावरती जावं लागलं. तर जे नांदूर हवेली आहे या गावामध्ये जवळपास 31 लोक अडकलेले होते. एनडीआरएफनं त्या ठिकाणी मदत करून त्या लोकांना सुखरूप पाठवलं. गिरीश महाजन यांनी भेट घेतलेली. त्याचबरोबर इथं एनडीआरएफची टीम देखील आहे. त्याचबरोबर जे भारतीय सैन्य दल आहे त्याची देखील तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली. त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. आतापर्यंत जर वार्षिक सरासरी पाहिली, बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस पडत असतो, मात्र यावेळेस तो पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलाय. 130% पाऊस झालेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी 100% पाऊस होणं सुद्धा मुश्किल असतं, मात्र यावेळेस 130% पाऊस जास्त आहे. आणखी 3 दिवस हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे. त्यामुळे आज बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद आहेत. बऱ्याच गावचा संपर्क देखील तुटलेला आहे. गोदावरी नदी खोऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर माजलगाव धरणामधून 1 लाख क्युसेक पाणी हे त्याचा विसर्ग केला जातोय. त्याचे 11 दरवाजे उघडले गेलेत. तर दुसरीकडे मांजरा धरणाचे देखील 6 दरवाजे उघडलेत. त्याच्यामधून देखील
प्रचंड प्रमाणात विसर्ग केला जातोय। लहान मोठी सगळी धरणं तलाव भरलेले आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती भयान आहे। इथं शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेती माती वाहून गेलेली, तर शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा त्याच्यासोबत वाहून गेलेत। पिकांचा जर विचार केला तर सोयाबीन पीक पूर्णतः पाण्यामध्ये सडून गेलेलं आहे आणि इतर जे पीक आहे त्यामध्ये तूर असेल, बाजरी असेल, त्याची मुळं त्या ठिकाणी जळून गेल्यामुळे अक्षरशः ती हातची पिकं सुद्धा गेलेत, कपाशी गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही आर्थिक डोलार आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। येणारा जो काही दसरा सण आहे, दिवाळी आहे, ही साजरी कशी करायची असा शेतकऱ्यासमोरचा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ मदत देणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा असं म्हणणं आहे। या अगोदर बीडकरांनी दुष्काळ पाहिला, मात्र पाण्या वाचून, आणि आता पाण्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आले की ओला दुष्काळ झालेला आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहे आणि हे पुसण्याचं काम सरकार करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमित, निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया, ती म्हणजे जून ते ऑगस्ट 2025 या काळातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली जाते। 1339 कोटींच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि मदत आणि पुनर्वसन विभागाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। जून 2025 ते ऑगस्ट 2025 मधील नुकसानासंदर्भात ही मदत आहे। जून ते ऑगस्ट 2025 या काळातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 1339 कोटींची मदत जाहीर केलेली आहे। तर जून ते ऑगस्ट 2025 या काळातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत ही जाहीर करण्यात आली। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 1339 कोटींची मदत आहे। दरम्यान यानंतरची एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्यापासून मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, सगळ्या मंत्र्यांनी ग्राउंडवरती जावं आणि तिकडची पाहणी करावी, नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। आपण बघतो अनेक ठिकाणी जमीन जी सगळी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर या सगळ्या भागामध्ये जाऊन पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। सगळ्या मंत्र्यांना ग्राउंडवरती जावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश बघायला मिळत आहेत। आपण बघतोय मंत्रिमंडळ बैठक सुरू आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। उद्यापासून मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा अशा सूचना दिलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार उपणवार, तुषार, अतिशय महत्त्वाचा खरं तर आदेश म्हणावा लागेल, कारण आता ग्राउंडवरती जाऊन नुकसानाची पाहणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पाहिलं असेल तर जून 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंत ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा पिकांसाठी जवळपास 1300 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आताच्या कॅबिनेट बैठकीमध्ये स्पष्ट आदेश वजा सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्व मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन ओला दुष्काळाची पाहणी करावी, त्या जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपल्याला दौरा करावा, तालुका स्तरावरती, गाव स्तरावरती जाऊन गावकऱ्यांच्या भेटी घ्याव्यात, पंचनामा कशा प्रकारे सुरू आहे, त्याचप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधावा। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळेच 3 महिन्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रामुख्याने पंचनामा पूर्ण झाले अशा भागामध्ये जवळपास 1300 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। मात्र आता जो मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ सुरू आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती सुरू आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, अशा भागामध्ये अद्याप कोणत्याही स्वरूपातली मदत देण्यात आली नाही, कारण की त्या भागामध्ये अद्यापही आपल्याला पंचनामा सुरू आहेत। सध्या आपण पाहिलं असेल तर या दुष्काळ दौऱ्यावरती, ओला दुष्काळ दौऱ्यावरती मंत्री गिरीश महाजन आपल्याला या दौऱ्यावरती आहेत। मात्र इतर मंत्र्यांनी देखील या जिल्ह्यांमध्ये जावं, पाहणी करावी। विशेषतः विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या 3 भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस सुरू आहे आणि या भागामध्ये जाऊन मंत्र्यांनी दौरा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केलेली आहे। मराठवाड्याला शेतकरी जो तिकडचा तो बेसावत होता आणि इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती।
काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती, पण आता लाखो हेक्टर जमीन ही खरडून निघालेली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यामध्ये गेली आहेत। अशी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहेत। एकही मंत्री बांधावरती फिरकलेला नाही। मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली जाते। साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूरस्थितीची पाहणी करायला सीएम आणि डीसीएमना वेळ नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे।